बच्चू कडू आज विधान परिषदेसंदर्भात आपली भूमिका जाहीर करणार आहेत। कडूंची आज दुपारी 12 वाजता एक पत्रकार परिषद सुद्धा पार पडते आहे। याच पत्रकार परिषदेत कदाचित बच्चू कडू आपली भूमिका स्पष्ट करतील। एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर तर देण्यात आलेली आहे, मात्र शिंदेंच्या या प्रस्तावावर कडूंची भूमिका नेमकी काय हे अजून गुलदस्त्यात आहे। कडू आज प्रहारच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुद्धा करतील। बच्चू कडू नेमका काय निर्णय घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर विधान परिषदेच्या या निवडणुकांसंदर्भात आणि सगळ्यात महत्त्वाचं बच्चू कडूंच्या या भूमिकेसंदर्भात नेमके काय अपडेट आज आपल्याला मिळू शकतात, आपण बातचीत करणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याशी। ओम, खरं तर विधान परिषद निवडणुका आता तोंडावर आहेतच आणि वेगवेगळी राजकीय समीकरणं सांगितली जात आहेत। एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंना ऑफर दिली आहे, काय आहे नेमकं बच्चू कडूंच्या मनात? मनश्री, आता जसं तुम्ही सांगितलं की विधान परिषदेचं जे काही वातावरण आहे ते आता पेटायला हळूहळू सुरुवात झाली। उद्या खरं तर अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती आज बच्चू कडू जे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांची मुंबईमध्ये पत्रकार परिषद होते। जसं तुम्ही सांगितलं की एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडनं बच्चू कडूंना थेटपणे पक्षात येण्याची आणि आमदारकी मिळवण्याची ऑफर देण्यात आलेली आहे। या सगळ्या ऑफरच्या पार्श्वभूमीवरती प्रहार जनशक्ती पक्षाकडनं आता वेगवेगळी मतं जी आहेत ती समोर यायला सुरुवात झाली आहे। काही पदाधिकाऱ्यांनी उघडपणे तर काहींनी गुप्तपणे पक्षाच्या अंतर्गत पातळीवर हे मत व्यक्त केलं की जोपर्यंत आमदारकी आणि मंत्रिपद मिळत नाही तोपर्यंत हा पक्ष जो आहे तो शिवसेनेमध्ये विलीन करता कामा नये। मंत्रिपदाच्या शपथेनंतरच किंवा मंत्रिपदाची कमिटमेंट मिळाल्यानंतरच खरं तर हा पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करावा, तत्पूर्वी कुठलाही विलिनीकरणाचा निर्णय घेऊ नये, अशा प्रकारचा मतप्रवाह प्रहारच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये आहे। दुसऱ्या बाजूला बच्चू कडू यांची आज दुपारी पत्रकार परिषद सुद्धा मुंबईमध्ये पार पडते। या पत्रकार परिषदेपूर्वी एक बैठक सुद्धा त्यांची मुंबईमध्ये प्रहारच्या नेत्यांसोबत आणि त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांसोबत पार पडणार असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। त्यामुळे एकंदरच पक्ष विलीन करून आमदारकी मिळवण्याचा जो एक ऑफर, जी संधी शिवसेनेकडनं देण्यात आली ती प्रहारच्या वतीनं आणि बच्चू कडूंच्या वतीनं स्वीकारलं जाते का? आपण पाहिलं असेल की प्रहारच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं बच्चू कडू हा एक सरकार विरोधातला किंवा सातत्यानं प्रस्थापितांच्या विरोधातला चेहरा म्हणून बच्चू कडू हे सातत्यानं स्वतःला प्रोजेक्ट करतात। एकनाथ शिंदेंच्या सोबत ते गुवाहाटीला सुद्धा गेले होते। त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एकनाथ शिंदेंचं त्यांचं सख्य आणि या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर कुठेतरी प्रहारच्या वतीनं आणि बच्चू कडूंच्या वतीनं ही ऑफर स्वीकारली जाते का? आणि जर ती ऑफर स्वीकारली गेली तर मात्र प्रहार जनशक्ती हा पक्ष यापुढे आपल्याला राजकीय पटलावर दिसणार नाही, कारण तो शिवसेनेमध्ये विलीन होईल। त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता सगळ्यात महत्त्वाचा एक शेवटचा मुद्दा, बच्चू कडू जर शिवसेनेमध्ये सामील झाले तर ते आपण एकंदरीत बघितलं तर विधान परिषद निवडणुकीचा हा धुरळा आता आपल्याला बघायला मिळतोय। त्याच्यामुळे बच्चू कडू आज नेमकी काय भूमिका व्यक्त करणार आहे याकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।